नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग 8 आहे, ज्यामध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2025 अर्थातच टीईटी एक्झाम 2025च्या मित्रांनो गणित या विषयावर आधारित आपण काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि संपूर्ण प्रश्न सोप्या भाषेमध्ये आणि मी तुम्हाला सहज स्पष्टीकरणासोबत सोडवून सांगितलेलं आहे। आणि मित्रांनो, तुमची जी येणारी परीक्षा आहे टीईटी एक्झाम नोव्हेंबरची आपली 23 नोव्हेंबरची आणि त्या परीक्षेमध्ये देखील तुम्हाला मित्रांनो या स्वरूपाचेच प्रश्न थोडक्यामध्ये पाहायला मिळणारे असतील। त्यामुळे व्हिडिओमधला प्रत्येक प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा आणि तुम्ही अजूनही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करणार असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला टेलिग्राम ग्रुप आहे, ज्यामध्ये आपण टीईटीचे सर्व काही अपडेट सर्वात प्रथमतः उपलब्ध करून देत असतो व त्यासोबत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा देखील मित्रांनो तुम्ही विसरू नका। तर बऱ्याच विद्यार्थ्यांना गणित हा विषय अतिशय अवघड वाटत असतो, कारण का गणितामध्ये त्यांचे मार्क्स जे की कमी येतात। फक्त तुम्ही आपल्या व्हिडिओला येणारा प्रत्येक रेग्युलरली पाहत चला मित्रांनो, 100% तुम्हाला गणित हा विषय अतिशय सोप्या पद्धतीमध्ये जो की तुम्हाला वाटणारा असेल। तर आपण पाहू आजच्या व्हिडिओमधील काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला पहिला प्रश्न असा आहे जो की प्रश्न 1, पुढील आकृतीमधील त्रिकोण मोजा। तर या ठिकाणी आपल्याला एक खूप सारी भली मोठी आकृती दिलेली आहे आणि यामधून आपल्याला जे आहे त्रिकोण किती आहेत ते मोजायचं आहे। तर आता अशा प्रकारचे प्रश्न पाहिल्यानंतर ज्या विद्यार्थ्याला गणित हा विषय अवघड वाटतो असा प्रश्न पाहिल्यानंतर तर तो घामाघामच होणार असेल, कारण का यामध्ये त्रिकोण किती आहेत आणि ते कसं मोजायचं यामध्ये त्या जो आहे गोंधळ जात असतो। तर तुम्हाला ह्यासाठी मी एक सर्वात सिंपल शॉर्ट ट्रिक मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे। या अशा प्रकारची हे या ठिकाणी 3 बाबी आहेत। जर तुम्हाला या ठिकाणी अजून एक चौथी बाब जरी वाढवून दिली तरी तुम्ही त्याचं उत्तर अचूक पद्धतीने आणि कमी वेळामध्ये शोधू शकता। ते कसं, आता ते कसं तुम्ही याचं शोधू शकाल तर जेव्हा कधीही अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला विचारतात की त्रिकोण मोजा आणि अशा प्रकारची आकृती असेल तर यापैकी या आपल्याला आकृतीमधला जो पहिला भाग आहे तो फक्त वेगळा करून पाहायचा आहे। तर आता समजा की यामधला आपण या आकृतीचा पहिला भाग हा समजू, जसं की मी या ठिकाणी तुम्हाला छोटीशी डायग्राम काढेल, जसं की रफ पेज मी वापरेल यासाठी तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी रफ पेज वापरत आहे, तसं तर याला रफ पेजची काही आवश्यकता नाही आहे। तर समजा याचा आपण पहिला भाग वेगळा करू तर यामध्ये त्रिकोण काढण्यासाठी आपल्याला जे काही त्रिकोणाला अंक द्यावे लागणारे असतील ते कसे, तर एक पहिल्या भागाची मी या ठिकाणी एक आकृती काढून घेतो अशा प्रकारे। तर यामध्ये आता जे काही याचे भाग आहेत ते मी या ठिकाणी काढून घेणारे असतील। आता अशा प्रकारचा एक त्रिकोण या ठिकाणी आपण काढून घेतलेला आहे। तर आता अशा प्रकारच्या त्रिकोणामध्ये देखील हा देखील असा देखील तुम्हाला प्रश्न परीक्षेत येऊ शकतो। तर यामध्ये त्रिकोण शोधा असा आपल्याला प्रश्न विचारला तर आता त्रिकोण शोधायचे कसं, सिंपल ट्रिक सांगतो मी तुम्हाला। यामध्ये जेवढे काही रिकाम बॉक्स आहेत त्या ठिकाणी आपल्याला त्याला नंबर देऊन टाकून द्यायचा, जसं की 1, 2, 3 आणि 4 हे आपल्याला 4 या ठिकाणी त्रिकोण मिळालेले आहेत। तर 4 त्रिकोण होतील का, नाही होत, कारण का ही फक्त एक बाजू झाली। तर आपल्याला दुसरी बाजू शोधण्यासाठी याला आपण 4 ला जे आहे 2 ने गुणावं लागणार असेल, म्हणजेच काय तर 4 2 8। तर यामध्ये एकूण किती त्रिकोण झाले, मग यामध्ये झाले 8 त्रिकोण। या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत तर एकूण 8 त्रिकोण आहेत। तर हे सिंपल बेसिक रूल्स आहे अशा प्रकारचे तुम्हाला त्रिकोण शोधण्यासाठीचा, आणि हा बेसिक रूल्स आहे तुम्ही लक्षात ठेवून घ्या आणि या बेसिक रूलवर आधारित तुम्ही कितीही मोठी आकृती उद्या तुम्ही त्याचं अचूक पद्धतीने उत्तर शोधू शकता। जसे की याची आपण एक बाजू ही त्रिकोणाची घेतली तर यामध्ये आपण सेम हा नियम फॉलो करूयात, 1 2 3 4 5 आणि 6। तर या ठिकाणी आपल्याला 6 या ठिकाणी त्रिकोण भेटलेले आहेत। तर मग आपण 6 गुणिले 2 तर 6 दोन्ही या ठिकाणी किती, यामध्ये किती त्रिकोण आहेत एका बाजूमध्ये तर 12 या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेले आहेत, जे की फक्त एका चौकोनामध्ये या ठिकाणी आपल्याला 12 त्रिकोण सापडलेले आहेत। या ठिकाणी किती तर 12 त्रिकोण आपल्याला या ठिकाणी सापडलेले आहेत। तर आता पुढचा देखील चौकोनामध्ये आपल्याला त्रिकोण शोधावे लागणारे असतील। तर हा एक या ठिकाणी एक मुख्य रेष झाली। त्यानंतर सेम आकृती समोर आहे, म्हणजे समोर देखील किती त्रिकोण असतील, मग समोर देखील 12च असणारे असतील। त्यानंतर ही दुसरी मुख्य रेष आपल्याला मिळालेली आहे। आता समोर कोणती किती असतील, मग समोर देखील 12च त्रिकोण असणारे असतील, म्हणजे की यामध्ये आता एकूण त्रिकोण किती झाले तर आपण समजा यांना प्लस प्लस करून घेतलं, 12 × 12 12 × 24 आणि 12 × 3 36 या ठिकाणी आपल्याला त्रिकोण मिळालेले आहेत। तर आपल्याला ऑप्शनमध्ये कुठेही त्रिकोणा 36 हा पर्याय दिसत नाही, का दिसत नाही, कारण का यामध्ये मुख्य रेषा देखील ऍड झालेल्या आहेत। आता मुख्य रेषा कोणकोणत्या आहेत,
1 आणि या 2, तर ह्या 2 मुख्य रेषा देखील या ठिकाणी ऍड झालेल्या आहेत. तर आपल्याला मुख्य रेषा फक्त एका बाजूची आहे, दुसऱ्या बाजूची आपल्याला मिळवण्यासाठी काय करावं लागेल, तर मुख्य रेषेची आपल्याला दुप्पट बाजू घ्यावी लागणारी असेल. तर 2चे आपण दुप्पट केल्यास आपल्याला किती मिळेल, 2चे आपण 2 केल्यास आपल्याला 4 हे मिळणार असेल. आणि त्रिकोण किती आहेत आपल्याकडे, 36 प्लस हे 4 किती होणार असतील, म्हणजेच की 40 या ठिकाणी एकूण त्रिकोण संख्या होणारी असेल. तर त्रिकोण एकूण किती होणार असतील मग यामध्ये, तर एकूण 40 ही संख्या आपल्याला कायामध्ये मिळते, जे की ऑप्शन नंबर अ मध्ये. म्हणजेच काय, तर या ठिकाणी एकूण त्रिकोणांची संख्या जी होणारी असेल 40 ही होणारी असेल. तर अशा प्रकारे तुम्ही सिंपली मित्रांनो सोप्या पद्धतीने तुम्ही याची उत्तर जे आहे काढू शकता. समजा याच्या समोर एखादा चौकोन अजून एक वाढला आणि त्यामध्ये देखील अशा प्रकारचं जर समजा तुम्हाला विचारलं असेल, तर यामध्ये फक्त एक मुख्य रेष वाढेल. म्हणजेच की आपण 2 होत्या तर 2च्या ऐवजी फक्त 3 येईल आणि 3ला 2 ने मल्टिप्लाय केल्यानंतर जे काही याचा गुणाकार होणार असेल, जी संख्या येणारी असेल त्यानुसार जे आहे समोर त्या ठिकाणी तुम्हाला ऍड करावं लागणार असेल. हे तुम्ही लक्षात ठेवून घ्या. म्हणजेच काय, 3 2 6 होईल आणि या ठिकाणचे 12 हे त्रिकोण वाढणारेच असतील. तर त्या 12 मध्ये आपल्याला जे काही या सर्वांची कॅल्क्युलेशन करून त्यामध्ये हे 6 हे ऍड करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या ऑप्शनमध्ये त्याचं उत्तर शोधायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही कितीही अवघड स्वरूपाच्या त्रिकोण किंवा चौकोनामधून त्रिकोण तुम्हाला शोधायला सांगितलं असेल तर ते मित्रांनो तुम्ही इझिली पद्धतीने शोधू शकता. आता बरेच विद्यार्थ्यांना मॅथ हा विषय अवघड वाटतो, त्यामधले त्रिकोण शोधणे हे अवघड वाटतं. तर आपला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तर त्यांना त्रिकोणावर आधारितचा कोणताही प्रश्न येऊ द्या, ते सोप्या पद्धतीमध्ये सोडू शकतील. जर तुम्हाला त्रिकोण किंवा कोण कसे मोजायचे यावर स्पेशली एक डेडिकेटेड व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आपण त्यावर एक सोप्या भाषेमध्ये विथ शॉर्ट ट्रिक सोबत तुम्हाला संपूर्ण काही सहज स्पष्टीकरणासोबतचा मित्रांनो आपण एक व्हिडिओ बनवून टाकू. आणि जे विद्यार्थी बरेच विद्यार्थी जे आहे जे की टेस्ट सिरीजची डिमांड्स करत आहेत, तर मित्रांनो आपण महा टीईटीची ऑलरेडी पेपर 1 व 2 साठीची टेस्ट सिरीज आपण तुम्हाला ऑलरेडी आपल्या ॲपमध्ये जे मित्रांनो रिलीज करून दिलेली आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली ॲप डाउनलोड करून टीईटीची टेस्ट सिरीज जॉईन केली नसेल तर मित्रांनो जॉईन करून घ्या. तुमच्याकडे हीच एक शेवटची संधी असणारी आहे. आणि मित्रांनो बरेच विद्यार्थी जे काही कुपन कोड संदर्भामध्ये आपल्याला मेसेज करत होते ज्यांना डिस्काउंट हवा आहे जो डिस्काउंट ऑफरसाठी, तर सध्याला आपण 2 दिवसीय डिस्काउंट ऑफर चालू केलेला आहे ज्याचं डिस्काउंट कोड आहे महा TET 20. जर तुम्ही हा डिस्काउंट जर कोड तुम्ही आपल्या ॲपमध्ये टेस्ट सिरीज घेतावेळी जर मित्रांनो तुम्ही यूज केला तर त्या ठिकाणी तुम्हाला 20% डिस्काउंट मिळणारा आहे. त्यामुळे लगेचच्या लगेच या ऑफरचा तुम्ही लाभ घ्या आणि आपली ॲप जे मित्रांनो डाउनलोड करून घ्या. ऑलरेडी आपण 499चा कोर्स ठेवला होता डिस्काउंट सोबतचा, त्यावर देखील आता आपण 20% तुम्हाला त्या ठिकाणी डिस्काउंट मिळवून दिलेलं आहे. तर ज्या कोणी विद्यार्थ्यांनी अजूनही आपली टेस्ट सिरीज ज्यामध्ये तुम्हाला फुल लेंथी टेस्ट प्लस सब्जेक्टिव्ह टेस्ट देखील आपण प्रोव्हाइड करत आहोत, असे पाहिलं तर एक टोटली तुम्हाला 50 ते 56 टेस्ट त्या ठिकाणी तुम्हाला मिळणारे आहेत. त्यामध्ये आपण तुम्हाला ईबुक देखील आता लवकरच उपलब्ध करून देणार आहोत. असा तुमचा भरपूर पद्धतीने सराव करून घेणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला कोणतंही महागडं 2500 3000 4000चे कोर्सेस जॉईन करण्याची गरज पडणारी नसेल. फक्त तुमची तयारी जोरात ठेवा, आपले व्हिडिओ रेग्युलरली येत असतील आणि 100% तुमचा निकाल हा तुमच्या बाजूने आपण घेऊन येणार आहोत. आता ज्यांना कोणालाही निकाल तुमच्या बाजूने घेऊन यायचा त्यांनी ॲप डाउनलोड करून फक्त प्रॅक्टिससाठी आपले टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या. हा डिस्काउंटसाठी तुम्हाला कोड वापरायचा आहे आणि लगेचच्या लगेच आपला ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे. आणि टेलिग्राम ग्रुप सर्व अपडेटसाठी आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो. त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न क्रमांक 2 असा आहे. आणि प्रश्न तुम्हाला ह्या नमुन्याचेच असतील बरं का, याहून कोणताही वेगळा प्रश्न नसेल, कारण का याहून जर वेगळा प्रश्न आला तर तुम्हाला ह्या प्रकारे सोडवायचा लागणार आहे. त्यानंतर पाहू दुसरा प्रश्न, मालिका पूर्ण करा. तर मालिका या ठिकाणी आपल्याला संख्यांची दिलेली आहे. तर मालिका कशी आहे पाहून घ्या. यामध्ये 1 64 4 27 6 9 8 16 आणि त्यानंतर 2 या ठिकाणी आपल्याला समोरील संख्या शोधायची आहे. जे मालिकामधील 2 या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन मार्क्स या ठिकाणी दिलेला आहे. तर काय आहे संख्यांचा क्रम, 1 64 4 27 6 9 8 16 या प्रकारे आपल्याला जो काही संख्याचा क्रम या ठिकाणी दिलेला आहे. तर अतिशय सोपा प्रश्न या ठिकाणी आहे, परंतु आपल्याला पाहता क्षणी गोंधळून जाता. तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला सोडवते वेळेस सर्वात प्रथमता जी आहे पहिले जी संख्या आहे ती आपल्याला जाणून घ्यावी लागणारी असेल. म्हणजेच काय, 1 आहे. तर 1 आणि 64 यामधला काही फरक आहे का, नाही. परंतु आपण पाहता क्षणी आपल्याला यामध्ये एक साधारणतः एक फरक दर्शवत आहे जो की पाहायला मिळत आहे. तर कोणता आहे, तर पहा पहिली संख्या झाली की दुसरी संख्या मोठी आहे,
तिसरी झाली की चौथी संख्या मोठी आहे, चौथी झाली, पाचवी संख्या लहान आहे आणि सहावी संख्या मोठी आहे. म्हणजेच काय तर एक संख्या गॅप सोडून त्यामध्ये आपल्याला बदल दिसत आहे. म्हणजे की पहिली आणि तिसरी, तिसरी आणि पाचवी, पाचवी आणि सातवी, म्हणजे की एक ऑड सिरीज विषम जागेप्रमाणे या ठिकाणी एक क्रम होत आहे आणि समय एक क्रम होत आहे. जसं की 1 आणि 4 होत आहे, 4 आणि 6 होत आहे, 6 आणि 8 होत आहे. तर 8च्या नंतर पुढील संख्या शोधायची आहे. त्याप्रमाणे दुसऱ्या संख्येचा चौथ्या सोबतचा एक क्रम या ठिकाणी तयार होत आहे. जसं की 6 आणि म्हणजे 64 आणि 27, 27 आणि 9, 9 आणि 16 आणि 16च्या नंतरची पुढील संख्या आपल्याला ह्या प्रकारे शोधायचं आहे. तर यामध्ये फरक काय येतो आहे, बदल काय येतो आहे, तो आता या ठिकाणी पाहावा लागणारा असेल. आता 1च्या समोरील संख्या असं किती या ठिकाणी 64 येईल, तर काही केल्यास 64 ही संख्या येणारी नाही. म्हणजे की 1ला 1 हे राहणार असेल. परंतु 64 काय आहे, तर 64 कशामध्ये कशाचा बदल होत आहे, तर या ठिकाणी जर आपण पाहिलं, जर 64 जर आपण काढण्याचा प्रयत्न केला तर 64 हा कशाचा तरी वर्गमूळ आहे किंवा तो घनमूळ येणारा असेल. तर कशामध्ये आहे, तर कशाचा आहे, तर 64 जर आपण पाहिलं या ठिकाणी, तर 64 मध्ये आपण 64 हा मित्रांनो जो की 4चा घन होणारा असेल. 64 हा 4चा घन आहे. मग 27 हा कशाचा घन आहे, तर 27 हा जो आहे थोडक्यामध्ये 27 हा 3चा घन होणारा असेल. परंतु समोर या ठिकाणी आता दोन संख्या आपल्याला घन स्वरूपामध्ये प्राप्त झाल्या आहेत. तर 9चा घन हा काही होत नाही. तर 9चा काय होतं मग, तर 9चा जे आहे या ठिकाणी 3चा वर्ग जो की 9 हा होणारा असेल. त्यानंतर समोरची संख्या आपल्याला कोणती मिळालेली आहे, तर समोरची संख्या आहे 16. आता 16 कशाचा वर्ग आहे, मग 16 जो आहे तो थोडक्यामध्ये 4चा वर्ग होणारा असेल. आता पुढील संख्या आपल्याला कोणती मिळणारी असेल, तर पुढील संख्या जी की ह्या पुढची संख्या आता जे 16च्या नंतरची जी पुढची संख्या आपल्याला कोणती मिळणारी असेल, तर ती आहे जी की 8. तर 8चा जो थोडक्यामध्ये आपण जर घन काढला तर 8चा घन 2चा घन हा काय होणारा असेल, जे की 8 हा होणारा असेल. आणि त्यानंतर याच्या पुढचा जर आपण वर्ग पद्धतीने वर्ग काढला तर 1चा थोडक्यामध्ये काय होणार, 1चा वर्ग हा 1च होणारा असेल. तर आपल्याला पुढे देखील शोधायचं आहे. आपण फक्त पुढची संख्या आपण शोधलेली आहे, तर फक्त एका बाजूचा आपल्याला मिळालेला आहे या ठिकाणी. तर ह्या क्वेश्चन मार्क जागी 8 तरी येईल, नाही तर 1 तर या ठिकाणी मिळणार असेल. परंतु आपल्याला जे आहे आता जे काही ऑड पद्धतीने संख्या आहे ते देखील मिळावे लागणारे असतील. म्हणजेच काय, तर 1 आणि 4 मधला फरक. तर 1 प्लस आपण 3 केल्यास 4 मिळणार असेल, 4 मध्ये प्लस 2 केल्यास 6 मिळणार असेल, 6 मध्ये प्लस 2 केल्यास 8 मिळणार असेल आणि 8 मध्ये प्लस 2 केल्यास 10 हे मिळणार असेल. म्हणजेच काय, या ठिकाणची जी पुढील संख्या आहे 8 नंतरची ती कोणती आहे, तर ती 10 ही होणारी असेल. तर 10 ही पुढची संख्या आपल्याला एका बाजूने मिळाली, पण दुसऱ्या बाजूमधली जी संख्या आहे ती 8 तरी असेल, नाहीतर 1 तरी असेल. तर आपल्याला यासाठी पर्याय हा पाहावा लागणारा असेल. जसं की पर्याय नंबर 1 मध्ये आपल्याला पाहता येईल की 1 आणि 10 म्हणजेच काय, तर 1 आणि 10 ही जी संख्या मिळालेली आहे हे याचं उत्तर होणार असेल. म्हणजेच काय, याचं उत्तर जे आहे ऑप्शन नंबर 1 हे होणार असेल. थोडक्यामध्ये अशा प्रकारचे तुम्हाला लेंथी स्वरूपामध्ये कन्फ्यूज करणारे देखील परीक्षेमध्ये प्रश्न जे आहे मित्रांनो थोडक्यात तुम्हाला विचारली जातात. फक्त तुम्हाला गोंधळून जायचं नाही आहे. प्रश्न हा व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे सुरुवातीला, त्यानंतर तुम्ही त्याचं उत्तर जे की योग्य पद्धतीने काढू शकता. फक्त याचा फर्स्ट आणि थर्ड आणि फिफ्थ अशा प्रकारे एक ऑर्ड पद्धतीने यांचा जो आहे सहसंबंध जुळत गेलेला आहे. अशा प्रकारे यामधली याची डेफिनेशन आहे मित्रांनो. तर तुम्हाला हे समजलं असेल तर तुम्हाला अशा स्वरूपाची कोणतेही प्रश्न कितीही अवघड स्वरूपाचे असू द्या, तुम्ही त्याचे उत्तर योग्य ते पद्धतीमध्ये मित्रांनो तुम्ही काढू शकता. तर असा होता दुसरा प्रश्न आपला. पुढे पाहू आपण आपला प्रश्न क्रमांक 3 जो की आहे पुढील प्रश्न क्रमांक 3 काय म्हणतो पहा. 0.8 किलोग्रॅम मायनस 0.5 हेक्टोग्रॅम प्लस 32.5 डेकोग्रॅम प्लस 10.25 हेक्टोग्रॅम प्लस इक्वल किती. तर या सर्वांची आता बेरीज करून आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर आपल्याला याला बेरीज करण्यापूर्वी या सर्वांना आधी डिकोड करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच काय, तर यांची मूळ किमती काढून घेणं इम्पॉर्टंट आहे. याची आपण मूळ किमती काढल्यास आपण याचं जे आहे उत्तर कितीही लेंथी असू द्या आपण ते शोधू शकतो मित्रांनो. तर या ठिकाणी 0.8 किलोग्रॅम म्हणजे किती होणार असेल हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे की एकक आणि ग्रॅम मध्ये त्याचं आपण रूपांतर सुरुवातीला करून घेऊ. तर या ठिकाणी एकक हे घेऊ आणि त्यानंतर याचं रूपांतर करू कशामध्ये, तर ग्रॅम मध्ये याचं रूपांतर करू. तर या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला किती आहे 0.8 किलोग्रॅम. तर या ठिकाणी 0.8 किलोग्रॅम आपण साधारणतः जर काय धरू, मग याचं जे आहे थोडक्यामध्ये 1 किलोग्रॅम म्हणजे किती होणार असेल, जे काही 1 किलोग्रॅम
बरोबर किती होणार असेल तर 1000 ग्रॅम होणार असेल. आणि 1 हेक्टोग्रॅम म्हणजे किती होणार असेल मग 1 हेक्टोग्रॅम म्हणजे किती होतं तर ते आहे 100 ग्रॅम. 100 ग्रॅमला 1 हेक्टोग्रॅम होतं. त्यानंतर 1 डेकाग्रॅम हा कितीला होतं तर ते आहे 10 ग्रॅमला. 10 ग्रॅमला 1 डेकाग्रॅम, 100 ग्रॅमला 1 हेक्टोग्रॅम आणि 1000 ग्रॅमला थोडक्यामध्ये 1 किलो जे की होत असतं. तर हा संपूर्ण त्यांचा आपण रूपांतरित करून घेतलेला आहे. आता समोर जे आहे थोडक्यामध्ये याचा आपण ग्रॅम पद्धतीमध्ये किमती काढून घेऊ. यामध्ये जसं की 0.8 किलोग्रॅम तर तुम्ही लिहित नाही, डायरेक्टली गुणिले 1000 जे की ग्रॅम. तर या ठिकाणी आपल्याला किती मिळणार असेल मग या दोन्हींचा गुणाकार केल्यास तर आपल्याला 800 ग्रॅम हे एवढं मिळणार असेल. 800 ग्रॅम हे मिळालेलं आहे. त्यानंतर 4.5 गुणिले 100 जे की आपण वर पाहिलेला हेक्टोग्रॅम आपण काढत आहोत तर किती होणार असेल मग ते आहे 450 ग्रॅम हे आपल्याला मिळणार असेल. त्यानंतर पुढे 32.5 गुणिले 10 जे की काय काढलं आपण डेकाग्रॅम तर याचं किती होणार असेल मग जे की 325 ग्रॅम हे होणार असेल. त्यानंतर 10.25 हेक्टोग्रॅम परत हेक्टोग्रॅम आले गुणिले जे की 100 हे होणार असेल म्हणजेच किती तर 1025 ग्रॅम या ठिकाणी आपल्याला मिळणार असेल. याचे आपण संपूर्ण यांचे ग्रॅममध्ये संपूर्ण काही काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला एक सविस्तर पद्धतीनं समीकरण सोडवायचं आहे. तर कसं आहे सविस्तर समीकरण तर 0.8 किलोग्रॅम म्हणजेच किती तर 800 ग्रॅम. 800 ग्रॅम या ठिकाणी तर मी ग्रॅम वगैरे लिहित नाही तर 800 आता समीकरणामध्ये आपल्याला हे बसवायचं आहे 800 वजा 4 पॉईंट जे की आपण याचा हेक्टोग्रॅमचं आपण काढून घेऊ. आता 4.5 हेक्टोग्रॅम अधिक 32.1 ग्रॅम तर या ठिकाणी आपण ते संपूर्ण बाजू लिहून घेऊ. तर या ठिकाणी लिहून घेऊ तर ब्रॅकेट 450 अधिक 325 ब्रॅकेट क्लोज आणि प्लस या ठिकाणी 1025 जे की हे हेक्टोग्रॅमचे मिळालेलं आहे. तर अशा प्रकारे आपलं या ठिकाणी एक फुल्ली समीकरण बनणार असेल. आता या समीकरणाचा आपल्याला या ठिकाणी सोडावा करून घ्यायचा आहे. तर 800 मायनस 450 प्लस 325 जर आपण केल्यास आपल्याला किती उत्तर येईल तर ते येईल 775 आणि प्लस या ठिकाणी 1025ला 25 राहणार असेल. आता या ठिकाणी आपल्याला प्रथमतः या दोघांची आता वजाबाकी या ठिकाणी करून घेऊ आपण. 800 मधून जर 775 आपण वजा केल्यास किती येईल आपल्याला 25 मिळणार असेल आणि 25 प्लस 1025 या ठिकाणी उरणार असेल आणि 25 प्लस आपण 1025 केल्यानंतर किती येईल आपलं उत्तर तर 1050 ग्रॅम. तर 1050 ग्रॅम हे जे आहे याचं फायनल उत्तर होणार असेल जे की आपलं ऑप्शन नंबर ब मध्ये पाहायला मिळणार असेल. ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर अतिशय सोपे असतात मित्रांनो प्रश्न. फक्त तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांची प्रॅक्टिस ही खूप इम्पॉर्टंट असते कारण का कितीही जरी तुम्ही वाचन केलं पाहिलं तरी जर तुम्ही अशा प्रकारच्या प्रश्नांचा रेग्युलरली प्रॅक्टिस जर तुम्ही करत गेलात तर 100% मित्रांनो निकाल हा तुमच्या बाजूने असणार असेल. त्यामुळे प्रॅक्टिससाठीच आपण आपले टेस्ट सिरीज आपण रिलीज केलेले आहे. तुम्हाला येत्या 23 नोव्हेंबर आपलं टार्गेट धरून आपण पेपर 1 व पेपर 2ची आपण परिपूर्ण त्याद्वारे तयारी करून घेत आहोत. त्यामुळे लगेच आपला ॲप डाउनलोड करा आणि आपली टेस्ट सिरीज इनरोल करून घ्या. अजून घेतला नसेल तर 2 दिवसीय ऑफर देखील तुमच्यासाठी आपण रिलीज केलेला आहे. त्या ऑफरचा देखील तुम्ही लाभ घ्या मित्रांनो आणि चांगल्या गुणांसाठी आपले ॲप लगेचच्या लगेच डाउनलोड करून घ्या. त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू. आपला चौथा प्रश्न असा आहे एका कोनाचा पूरक कोन आणि कोटी कोन यांच्या मापांची बेरीज 160 अंश आहे तर त्या कोनाचे माप किती. तर कोनाचा आपल्याला काय शोधायचं आहे तर माप या ठिकाणी शोधायचं आहे. तर कोन आपण मानू या ठिकाणी जे की कोन मानू आपण x कोन बरोबर x अंश मानू या ठिकाणी. पूरक कोन किती कोणाचा असतो मग पूरक कोन किती कोणाचा असतो तर पूरक कोन जो आहे जे की 180 अंश कोणाचा असतो. तर या ठिकाणी आपण कोन हा जे की x मानलेलाच आहे या ठिकाणी. तर एका पूरक कोन आणि कोटी कोन. आता आपला कोटी कोन किती असतो जे की कोटी कोन किती अँगलचा असतो जो की कोटी कोन जो आहे थोडक्यामध्ये 90 अँगलचा असतो. तर या ठिकाणी 90 आपण x मानू. तर त्या कोणाचे माप किती तर बेरीज आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे तर आपल्याला या ठिकाणी त्याचा माप काढावायचा आहे. तर आता आपण याप्रमाणे दिलेलं समीकरण जे आहे आपण सोडू. तर समीकरण कसं तयार होणार असेल तर पूरक कोन अधिक कोटी कोन पूरक कोन अधिक कोटी कोन इक्वल टू 160 अंश या ठिकाणी दिलेलं आहे. मापांची बेरीज 160 अंश दिलेलं आहे. तर आता आपण हे समीकरण ठेवून घेऊ. 180 मायनस x अधिक 90 मायनस x बरोबर
160 या ठिकाणी हे मिळणार असेल। आता समीकरणाचं आपण समीकरण मांडून घेतलेलं आहे, आता त्याचा सोडावा करू आपण। सोडावा करते वेळेस आपल्याला समीकरणाची योग्य ते बाजू मांडून घेणं इम्पॉर्टंट आहे। तर या ठिकाणी आपल्याला दोन्ही बाजू मायनस मायनस मध्ये घेतलेल्या आहेत, x6 आपल्याला हे बाजूला करून घ्यायचं आहे। तर आपण समजा x6 या दोन्ही एका बाजूला क्रिएट केल्यानंतर या ठिकाणी 2x जे की तयार होणार असेल आणि यामध्ये जो अधिक आहे 180 अधिक 90 प्लस या ठिकाणी जो की मायनस 2x हे अशा प्रकारे बनणार असेल। 2 हेच या ठिकाणी, कारण का या दोन्हीची आपण बेरीज केल्यानंतर 2x हे जे की प्राप्त होणार असेल। आता आपण याची बेरीज करून घेऊ 180 प्लस 90 ची। तर 180 प्लस आपण 90 केल्यास किती मिळणार असेल, ते आहे 270 अंश आणि ज्या ठिकाणी वजाला वजा राहणारा असेल 2x आणि बरोबर जे काही बाजूला संख्या आहे 160 बरोबरच्या बाजूची ती जशाच तशी राहणारी असेल। आता या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे, तर या ठिकाणी काय म्हटलं आहे की तर त्या कोणाचे माप किती, तर आपल्याला या ठिकाणी माप काढायचं आहे। तर माप काढते वेळेस आपल्याला ह्या बेरीजाचं वजाबाकीमध्ये कन्वर्ट करावं लागणार असेल, म्हणजेच काय 270 अंश मायनस 160 अंश या ठिकाणी येणार असेल। प्लस मधून ते मायनस मध्ये जाईल, या ठिकाणी प्लस आहे, इकडे बाजूला आजलं म्हणजे जे की ते मायनस मध्ये जाणार असेल आणि 2x हे जे की बाहेर येणार असेल। आता 270 आणि मायनस 160 करू आपण, 270 आणि मायनस जेव्हा 160 करू त्यावेळेस आपल्याला किती मिळणार असेल, तर 110 अंश मिळणार असेल आणि 2x ला 2x राहील। आता या दोघांचा आपल्याला जे की भागाकार करून घ्यावा लागणार असेल। 1 म्हणजे 110 डिवाइड बाय 2 जर आपण केल्यास x या ठिकाणी बाजूला येणार असेल। तर समजा 110 ला आपण 2 ने जर भागलं तर या ठिकाणी आपल्याला x बरोबर किती मिळणार असेल, तर मिळणार असेल 55 अंश जे की मिळणार असेल, कारण का म्हणजे 5 5 10 म्हणजे की 55 हे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। तर x बरोबर किती आहे मग, तर ते आहे 55 जे की ऑप्शन नंबर क मध्ये याचं उत्तर आपल्याला मिळणार असेल। तर त्या कोणाची माप किती, तर 55 अंश एवढंच आहे या ठिकाणी त्या कोणाचा माप हा निघणारा असेल। अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला थोडक्यात याची उत्तरे जे की काढावी लागणारी असतील परीक्षेमध्ये। तर पाहून घ्या, समजून घ्या आणि त्याला सोडवण्याचा तुम्ही परिपूर्ण प्रयत्न जो आहे तो करा मित्रांनो। त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आपला असा आहे पुढील की मूळ संख्याचा गट दर्शवणारा पर्याय कोणता, तर मूळ संख्याचा गट दर्शवणारा पर्याय कोणता आहे। तर या ठिकाणी आपल्याला भरपूर सारे 4 प्रकारचे गट दिलेले आहेत आणि त्यामधून आपल्याला आता मूळ संख्या दर्शवणारा गट हा शोधायचा आहे। तर मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला फक्त 1 ने आणि त्या संख्येने भाग जातो त्या संख्येला जे आहे ते मूळ संख्या म्हणजेच काय प्राईम नंबर असं जे आहे ते म्हटलं जातं। तर प्राईम नंबर जर तुम्हाला माहित असतील तर 100% त्याचं जे की उत्तर शोधता येणार असेल। तर 107 पहिला ग्रुप कोणता आहे, 107 117 127 आणि 137 हा पहिला ग्रुप आहे। तर 107 काय आहे, तर मूळ आहे, तर बरोबर आहे, तर मूळ या ठिकाणी ते आहे मूळ। त्यानंतर 117 पुढील आपली संख्या दिलेली आहे, तर 117 हे मूळ आहे का किंवा नाही, तर 117 ला जे आहे 9 ने जे की भाग जातो, 117 ला 9 ने भाग जातो, 13 नवे 117 राईट। त्यामुळे हे जे आहे जे की मूळ आहे जे की होणार नाही, म्हणजेच काय हा पुरा ग्रुपच गेला आता बाहेर, आपल्याला पुरा ग्रुपच बाहेर काढायचा आहे। समजा एक जरी त्यामधला मिळत असेल, काय प्रश्न की मूळ संख्येचा गट दर्शवणारा मूळ संख्या फक्त त्यामध्ये असल्या पाहिजे, यामध्ये मूळ संख्या आहे का 117 हे नाही, म्हणून तो गट बाहेर गेला, त्याला लगेचच्या लगेच आपल्या लक्षातून काढून टाकून द्यायचं। मग ब कड वळू आपण, ब कडली संख्या 147 157 157 त्यानंतर 167 आणि 177 हा आपला दुसरा ग्रुप झाला। तर दुसरा ग्रुपमध्ये जे की पाहू आपण, तर 147 जे की 147 ला कितीने भाग जातो, तर 147 ला थोडक्यामध्ये या ठिकाणी पाहिलं तर 147 म्हणजे की 49, तर 49 ने 47 ला भाग 49 = 147 जर बघा या ठिकाणी 3 आणि 147 तर या ठिकाणी पाहून घ्या जे की अतिरिक्त 3 या ठिकाणी 12, तर 12 या ठिकाणी येणार असेल 0 ला 0 वजा वजा पुन्हा 2 27 आणि 9 9 त्रिक 27 या ठिकाणी म्हणजे 49 न भाग जातो। तर हे देखील ग्रुप या ठिकाणी बसणार नसेल। तर या ठिकाणी पहिला ऑप्शन आपल्याला पाहायला मिळाला आहे जे की मूळ संख्येचा गट हा देखील नाही। तर तिसरा जे की क मधला जो आपला ऑप्शन आहे या ठिकाणी पाहून घ्या 137 157 आणि 167 आणि 197, तर हा कोणत्याही पाड्यामध्ये आणि कोणत्याही पद्धतीने आपण याच्यामध्ये जर आपण भागाकार गुणाकार काही केला, आपण काही करण्याचा प्रयत्न केला तर ही संख्या आपल्याला कोणत्या जे की गटामध्ये मिळत नाही, म्हणजेच काय याचा अर्थ की यामध्ये मूळ संख्या संपूर्णपणे दिलेल्या आहेत, म्हणून ऑप्शन नंबर क या ठिकाणी हा जो आहे मूळ संख्या दर्शवणारा गट आहे। तर अशा प्रकारे देखील तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात, त्यामुळे तुम्हाला गणिताचं बेसिक नॉलेज अतिशय इम्पॉर्टंट आहे। तर मूळ संख्या कोणत्या असतात, नैसर्गिक संख्या कोणत्या असतात, या सर्व बाबी माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो।
त्यानंतर आपण पुढील प्रश्न पाहू, जो की प्रश्न आपला पुढचा, जो की 6वा प्रश्न असा आहे, 22 ते 66 या संख्येमधील समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती? तर या ठिकाणी पहा, प्रश्न अवघड वाटत आहे, परंतु सोपा समजून घेतला तर अतिशय सोपा पद्धतीनं आहे. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की संख्यांची श्रेणी 22 ते 66 या संख्येमधील समसंख्या आणि विषम संख्या आपल्याला शोधायचे आहेत. तर सोपा प्रश्न आहे. संख्यांची श्रेणी 22 ते 66, 22 आणि 66 यामधील संख्या समाविष्ट आहेत. तर एकूण संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायच्या आहेत. म्हणजेच काय, या ठिकाणी पाहायचं झालं तर या ठिकाणी पाहायचं झालं तर 66 या ठिकाणी जे काही आहे तर 66 वजा 22 आणि अधिक 1 म्हणजेच काय तर 45. समसंख्या आणि विषम संख्याची बेरीज काढण्याची एक पद्धत आहे. जेव्हा संख्येची श्रेणी सलग आणि मर्यादित असते तेव्हा समसंख्याच्या बेरजेतून विषम संख्याची बेरीज वजा केल्यास फरक जो की एकूण विषम संख्या इतका असतो. तर हा जो आहे याचा एक थोडक्यामध्ये बेसिकली नियम आहे. म्हणून जे एकूण संख्या किती आहेत तर त्या आहेत 45 या थोडक्यामध्ये होणाऱ्या असतात. तर हा नियम जो आहे त्याचा नियम जो की याचा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तर नियमानुसारच आपल्याला हे संपूर्ण काही या ठिकाणी शोधता येणार असेल. तर यापैकी ऑप्शन्समध्ये आपल्याला कुठेही दिसत नाही. तर हे 44 हे अपवादात्मक असू शकते, पण आपण त्याला 45 हे करू. म्हणजेच याचं आपण उत्तर काय असणार असेल, जे की ऑप्शन नंबर अ हे याचं होणार असेल. तर हा प्रश्न अतिशय सोपा होता. तुम्हाला कशा प्रकारची मांडणी देखील करावी लागणारी नाही किंवा कशाचंही काही करावं लागणार नाही, परंतु हा जो आहे ऑप्शन नंबर 1 हे याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर आपण पुढील प्रश्न सोडू. आपला सातवा प्रश्न कॅलेंडर टाईपमध्ये आहे आणि अतिशय सोपा आहे, पाहून घ्या. 2015ला प्रजासत्ताक दिन सोमवारी होता, तर 2018ला प्रजासत्ताक दिन कोणत्या वारी असेल? तर आता हा प्रश्न खूप अवघड वाटत असेल, कारण का 2015 पासून ते आपल्याला 2018 पर्यंत शोधायचं आहे. तर कोणता वार असणारा असेल? तर बरेच विद्यार्थी अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये जे की गोंधळून जातात, त्यानंतर जे आहे त्यांना याचं उत्तर योग्य त्या पद्धतीनं काढता येत नाही. परंतु तुम्ही घाबरून जाऊ नका, मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे. तर याच्यामध्ये जे आहे सुरुवातीला आपल्याला तारीख आधी महत्त्वपूर्ण आहे. तर प्रजासत्ताक दिन आपण कधी साजरा करतो? प्रजासत्ताक दिन जे आहे आपला साजरा असतो जो की 26 जानेवारीला. म्हणजेच काय तर 26 जानेवारी. तर 26 जानेवारीला कोणता वार होता? 26 जानेवारी 2015ला, तर तो होता सोमवार. राईट, या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. तर आता आपल्याला काय काढायचं आहे, जे की काढायचा कोणता वार आहे? तर या ठिकाणी काय म्हटलंय, जे की प्रजासत्ताक दिन 2018चा. तर जो काढायचा वार कोणता आहे? 2018 मधला प्रजासत्ताक दिनाचा. हे जे आहे आपलं जे की काढायचा दिवस आहे. तर या ठिकाणी दोन्हीचा मधला आता गॅप आपण सुरुवातीला समजून घेऊ. तर हा प्रश्न सोडवण्यासाठी आपण जे काही विषम दिवसांची संकल्पना, आता अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी विषम दिवसांची संकल्पना जी आहे ती महत्त्वपूर्ण असते. तर विषम दिवसांची संकल्पना म्हणजे काय? तर आता हा देखील तुम्हाला समजलं नसेल. एका वर्षातील एकूण दिवसांना 7ने भागल्यास जी बाकी उरते त्याला विषम दिवस जे आहे ते म्हटलं जातं. समजा या ठिकाणी तुम्हाला 2015 ते 18 म्हटलेलं आहे. तुमच्या परीक्षेत 19 येऊ द्या, तुमच्या प्रश्नात 22 येऊ द्या, तुमच्या प्रश्नात 25 येऊ द्या, कोणताही येऊ द्या, तुम्हाला त्याचं उत्तर विषम दिवसाच्या या नियमानुसार काढता येतो. तर नियम काय आहे? तर एका वर्षातील एकूण दिवसांना 7ने भागल्यास जी बाकी उरते त्याला विषम दिवस म्हणतात. थोडक्यात सांगायचं झालं, जे की सामान्य वर्ष आपला किती दिवसांचा असतो? तर तो असतो 365 दिवसांचा. समजा आपण 365ला आपण जे की 7ने जर भागल्यास, 366ला आपण 7ने भागल्यास आपल्याला काय उत्तर मिळतं किंवा किती मिळतं? तर 365ला आपण 7ने भागला जे आहे आपल्याला जे आहे जे की 52 आठवडे मिळतात व त्यासोबतच प्लसमध्ये आपल्याला एक दिवस जो की मिळतो. म्हणजे एक दिवस म्हणजे काय आहे? तर हा एक दिवस जो की विषम दिवस म्हणून ग्राह्य धरला जातो. अशा प्रकारे आहे थोडक्यात विषम दिवसाचा नियम. आता तुम्हाला या नियमानुसार 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, कितीही वर्षानंतरचा दिवस जो की शोधता येतो. तर हा नॉर्मल वर्षामधला आहे, एक सामान्य वर्षामधला. परंतु जेव्हा लीप वर्ष असतो तर लीप वर्षामध्ये काय होतं ना, तर फेब्रुवारी महिना जो आपला आहे तर फेब्रुवारी महिन्यामध्ये एक दिवस वाढून येतो. नॉर्मली तो 28चा असतो. फेब्रुवारी हा त्या लीप वर्षाच्या वेळेस जे की 29 दिवसांचा असतो. म्हणून दिवस किती वाढणारे असतील? फक्त एक दिवस, 366. आता
366 ला आपण 7 ने डिवाइड केल्यास आपल्याला किती आठवडे आणि किती दिवस मिळतात, तर आठवडे तेवढेच असतील, म्हणजेच काय तर 52 आठवडेच असतील, फक्त त्या ठिकाणी प्लस म्हणजे की 2 दिवस वाढणारे असतील, 2 दिवस या ठिकाणी आपल्याला वाढून मिळणारे असतील. हा एक यामधला एवढा फरक आहे. जेव्हा आपण कोणत्याही वर्षामधला कितीही दिवसाचा आपण अंतर काढत आहोत त्यावेळेस जे आहे दोन्हीमध्ये किती लीप वर्ष येत आहेत किंवा किती साधारण वर्ष आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तर विषम दिवस काढण्याची पद्धत तुम्हाला आता मित्रांनो समजलेली असेल. लीप वर्ष आल्यास 2 दिवस वाढवायचे, नॉर्मल वर्ष आल्यास फक्त 1 दिवस त्या ठिकाणी वाढवायचा आहे. तर या मानाने आपण आता आपलं पुढचं गणित जे की आपण सोडू, जे की आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर आता 26 जानेवारी 2015 हा आपला दिवस आहे. 26 जानेवारी 2015. तर आता 2015 26 जानेवारी या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. तर 2015 ते 2016 जे की या ठिकाणी कोणतं आहे, सामान्य वर्ष आहे, राईट. यामध्ये कसल्या प्रकारचा लीप वर्ष नाही, म्हणजे किती वाढणार असेल, फक्त 1 दिवस वाढणारा असेल. त्यानंतर 2016 ते 2017 तर हे लीप वर्ष आहे का, लीप वर्ष आहे का, तर हो, कारण का 2016 हे जे आहे थोडक्यात लीप वर्ष आहे आणि ते कंटिन्यू मध्ये आहे, त्यामुळे फेब्रुवारीमध्ये 1 दिवस वाढणारा असेल. फेब्रुवारीमध्ये 1 दिवस वाढला म्हणजेच काय आपल्याला किती दिवस वाढले, तर आपल्याला 2 दिवस त्या ठिकाणी वाढीव झाले. त्यानंतर 2017 ते 2018 मध्ये आता जे काही आपल्याला 26 जानेवारीपर्यंतचा, तर हा एक सामान्य वर्ष आहे का, तर होय हा सामान्य वर्ष आहे. म्हणजेच काय तर लीप वर्ष हा नाही, म्हणजेच या ठिकाणी 29 दिवस नाहीत, फक्त 28 दिवस आहे. तर हा सामान्य वर्ष आहे. तर सामान्य वर्ष मधला नियम काय सांगतो आपल्याला या ठिकाणी की प्लस फक्त 1 न वाढवायचा आहे. तर हा झाले सामान्य वर्षाची एक दिवसीय बदल आपण या ठिकाणी काढून घेतलेले आहेत. तर आता यामध्ये वारांमध्ये होणारा बदल आपण काढून घेऊ. या चारींचाही मध्ये 1 + 2 + 1 म्हणजेच काय 1 3 3 + 1 4 म्हणजेच काय या ठिकाणी सांगायचं झालं तुम्हाला, जर सोमवार हा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2015 ला हा सोमवार होता, तर सोमवार मध्ये पुढील 4 दिवस ऍड करा. सोमवारच्या नंतर काय मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. म्हणजे सांगायचं झालं तुम्हाला तर 26 जानेवारी 2018 ला जो येणारा दिवस आहे तो कोणता आहे, मग तो आहे जे की ऑप्शन नंबर क, शुक्रवार हा दिवस जो आहे थोडक्यामध्ये जो की पुढील येणारा दिवस आहे. शुक्रवार हा जो की 26 जानेवारी 2018 चा दिवस असणारा असेल. तर हे एक महत्त्वपूर्ण याचं एक आपण पाहिलेलं विश्लेषण आहे आणि हे विश्लेषण तुम्हाला कोणत्याही कितीही अवघड परीक्षेमध्ये विचारलं जाणार असेल. समजा आपल्याला 18 आहे तर 19 मध्ये म्हटलं तर एका ठिकाणी आपण 19 देखील काढू शकतो आणि 19 देखील त्यामध्ये लीप वर्ष येत नाही, त्यामुळे फक्त या ठिकाणी 1 दिवस वाढणारा असेल. आणि 19 मध्ये कोणता असणार आहे मग वार, तो असेल शनिवार, हा पुढचा दिवस आपला येणारा असेल. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही हे संपूर्ण प्रकारचे प्रश्न जे की सोडवू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ काही कन्फ्युजिंग वाटल्यास परत व्हिडिओ पहा, परंतु जी कॉन्सेप्ट आहे ते अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेले आहेत. तुम्ही समजून घेण्याचा परिपूर्ण जो आहे मित्रांनो प्रयत्न करा. आणि काही तुम्हाला अडचण वाटल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा किंवा आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन देखील करून त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला संपूर्ण समजू शकता. आणि जे मित्रांनो जे काही महाटीईटी 2020 जे महाटीईटी 20 हा कोड वापरल्यानंतर तुम्ही आपला टेस्ट सिरीजच्या म्हणजे मित्रांनो एक डिस्काउंट तुम्ही मिळू शकता 20% ऑफचा. आणि ज्यांनी अजून टेस्ट सिरीज जॉईन केलं नसेल त्यांनी लगेच आपला ॲप डाउनलोड करून घेऊन मित्रांनो टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा. आणि पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करून घ्या, टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन माहिती व नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.